नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे NMDC स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे. या भरतीसाठी आपण बघणार आहोत की ॲडव्हर्टाईज निघालेली आहे. ॲडव्हर्टाईजमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि या पोस्टची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सगळ्यात पहिले डिपार्टमेंट आहे शीट मेटल शॉप. याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत, वेगवेगळे त्याचे डिजिटल क्वालिफिकेशन्स आहेत, डिग्रीसाठी कोणती आवश्यकता आहे ते आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एरिया ऑफ वर्क कोणकोणत्या आहेत, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रिकल प्लॅनिंग आहे, ऑटोमेशन आहे. मग ह्याच्यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुसरं डिपार्टमेंट जे आहे ते मेकॅनिकल आहे, वॉटर डिपार्टमेंट आहे, कन्व्हेयर शॉप आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनचे वेगवेगळ्या एक्सपिरियन्स असणारे लोकांची आवश्यकता आहे. सो याच्यामध्ये डिटेल्स बघायला गेलं तर लाईम डोलोमाइट कॅल्सिनेशन प्लांट, त्यासाठी इलेक्ट्रिकल, ऑपरेशनल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत. थिन स्लॅब कास्टर्स, त्यासाठी ऑपरेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग संबंधित क्षेत्रातील डिग्री आणि डिप्लोमा असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे सेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये शिपिंग सेक्शन आहे, HRC कॉईल असेल. त्यानंतर सेकंडरी प्रोडक्ट त्याचा आहे, डिस्पॅच मटेरियल, ऑक्सिजन प्लांटसाठी ऑपरेशन, फिनिश्ड प्रोडक्ट, सेंट्रल रिसर्च लॅब कंट्रोल CRA त्याच्यासाठी मेकॅनिकल इंजिनियर, MSc केमिस्ट्री असणं आवश्यक आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्याच्यानंतर कोल कॅरेक्टरायझेशन्स, कलॅबरेशन, डेटा सायंटिस्ट, क्वालिटीसाठी SMS लॅब वगैरे याचं संबंधित क्षेत्रात क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. डिस्पॅच डिपार्टमेंट, त्याच्यानंतर BEP लॅबसाठी, त्यानंतर क्वालिटी, त्यानंतर कस्टमर सर्व्हिसेस, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, रिफॅक्टरी. मग ह्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या वॅकन्सीनुसार वेगवेगळ्या त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या जागा ठरवून दिलेल्या, त्या जागेनुसार तुम्हाला तिथे अप्लाय करायचे. SAP HMS, SAP PP, SAP FICO. त्यानंतर ट्रॅफिक आणि लॉजिस्टिकमध्ये सुद्धा काही जागा आहेत. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज वेगवेगळ्या जागा आहेत. स्क्रॅप डिपार्टमेंटसाठी जागा आहेत. रॉ मटेरियल डिव्हिजनसाठी, RMDसाठी, रॉ मटेरियल हँडलिंग सिस्टीमसाठी वेगवेगळ्या जागा आहेत. त्यानंतर सिंटर प्लांटसाठी, ब्लास्टरसाठी, फर्नेस. त्यानंतर बाय प्रोडक्टचा प्लांट आहे, प्रोडक्शन प्लॅनिंग, एन्व्हायरमेंट आणि सेफ्टी इंजिनिअरिंगसाठी वेगवेगळ्या जागा आहेत. त्यानंतर सेंट्रल मेंटेनन्स आणि टेक्निकल सर्व्हिसेससाठी वेगवेगळ्या जागा आहेत. आणि अशाच जागा वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ITच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. इंजिनिअरिंगच्या सोबतच सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर सेंट्रल इलेक्ट्रिकल, नंतर सिवेज ट्रीटमेंट प्लांट, त्याच्यासाठी डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, म्हणजे टाउनशिप मॅनेजमेंटसाठी, हॉर्टिकल्चर, BSc ॲग्री असलेला आवश्यक आहे. त्याच्यासाठी एक्सपिरियन्स पाहिजे. लॉन्सचं मेंटेनन्स त्यासाठी करता आलं पाहिजे, त्यासाठी एक वॅकन्सी आहे. कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यानंतर पर्सनल HR वगैरे. त्याच्यानंतर सेंट्रल स्टोअर, कमर्शियल, मार्केटिंग, सेल्स, फायनान्स, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, DQM हे देखील असणं आवश्यक आहे. दुसऱ्या पोस्ट आहेत लाईम डोलोमाइट प्लांटसाठी, शिपिंग आहे, डिस्पॅच मटेरियल आहे, ऑक्सिजन प्लांट आहे, पेडॉलॉजी डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर ऑइल अँड ल्यूब, त्यानंतर रिफायनरी, फिनिश्ड प्रोडक्ट, ऑइल अँड ल्यूब टेस्टिंग, SMS क्वालिटीसाठी वेगवेगळ्या जागा आहेत. त्याच्यानंतर क्वालिटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये रिफॅक्टरीच्या वेगवेगळ्या जागा आहेत. त्यानंतर ब्लास्ट फर्नेसच्या, प्रोडक्शनच्या, पॉवर ब्लास्टिंगच्या, एअर कंडिशनिंगच्या, सिव्हिलच्या, एनर्जी मॅनेजमेंटच्या, टाउनशिप मॅनेजमेंट, कमर्शियल, मार्केटिंग स्टोर्स, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जागा आहेत. आणि एकूण जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये 376 जागा आहेत. त्यापैकी EWसाठी 93, OBCसाठी 241 आणि SCसाठी 155, STसाठी 69 जागा आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे आहे तो एकूण त्याच्यामध्ये वयोमर्यादा बघितलं तर 21 वर्षापासून स्टार्ट होईल. आणि वयोमर्यादा त्याची 3 वर्ष SC STसाठी सूट आहे, 5 वर्ष SC ST आणि 3 वर्ष OBCसाठी सूट आहे. पगार जो आहे तो 40,000पासून 1,70,000पर्यंत देण्यात येईल. आणि एक्सपिरियन्स तुम्हाला 4 वर्षापासून 21 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे, लास्ट डेट आहे त्याची 8 मे ही त्याची लास्ट डेट आहे. सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रॉपर अपलोड करून व्हेरिफिकेशनची प्रोसेसला तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी वेगवेगळ्या शहरामध्ये बोलवण्यात येईल. मग त्या शहरामध्ये जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तुमचे जे कट ऑफ आहे, इन्स्ट्रक्शनचे मार्क्स वगैरे सगळं वेबसाईटवरती दाखवण्यात येईल. आणि हे करून तुमचं फायनल सिलेक्शन याच्यामध्ये येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली मला नक्की कळवा. धन्यवाद.